IVY ऑनलाइन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. लाईन इन्क्लाइन टू बोथ द प्लेन HP अँड VP असेल तर त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा ड्रॉ करायचा ते बघणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण टाईप 2 प्रॉब्लेम बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 1 प्रॉब्लेम बघितलेला आहे. आज आपण टाईप 2 टाईप ऑफ प्रॉब्लेम बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला बघूया गिवन डेटा. प्रॉब्लेममध्ये जो काही डेटा आहे तो कशा पद्धतीनं दिलेला असेल. फर्स्ट आहे लोकेशन ऑफ पॉइंट ए, म्हणजे पॉइंट ए चं लोकेशन दिलेलं असेल. आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंटमध्ये हे सर्व कव्हर केलेलं आहे की पॉइंट ए चं लोकेशन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंट, थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये कशा पद्धतीनं दिलेलं असतं आणि मग त्यावरून त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा ड्रॉ करायचा आपण ते त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. लोकेशन ऑफ पॉइंट ए म्हणजे फ्रंट व्ह्यू ऑफ पॉइंट ए, ए डॅश, टॉप व्ह्यू ऑफ पॉइंट ए, ह्या गोष्टी दिलेल्या असतील. सेकंड टाईप ऑफ डेटा ट्रू लेंथ. ट्रू लेंथ दिलेली असेल, ट्रू लेंथ ऑफ लाईन, ट्रू लेंथ. मग ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू असेल किंवा ट्रू लेंथ इन टॉप व्ह्यू असेल, दोन्ही ट्रू लेंथ ह्या सेम असतात. थर्ड आहे ट्रू लेंथ इन्क्लिनेशन्स, म्हणजे ट्रू लेंथ ऑफ लाईन HP सोबत जे इन्क्लिनेशन आहे ते आहे थीटा आणि ट्रू लेंथ लाईन VP सोबत जे इन्क्लिनेशन आहे ते आहे फाय. तर अशा 5 टाईपचा डेटा दिलेला असणार आहे. तर ह्या 5 टाईपचा डेटा दिलेला असेल तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आज आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या लाईनला XY असं नाव द्यायचं आहे. ह्या XY लाईनला परपेंडिक्युलर एक प्रोजेक्टर ड्रॉ करायचा आहे. लेफ्ट हँड साईडला Xच्या जवळपास आपल्याला एक प्रोजेक्टर ड्रॉ करायचा आहे परपेंडिक्युलर टू X. ह्या प्रोजेक्टरवरती लोकेशन ऑफ पॉइंट, प्रॉब्लेममध्ये ज्या पद्धतीनं लोकेशन दिलेलं असेल त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी लोकेट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण सिम्प्लिसिटीसाठी पॉइंट A इज इन द फर्स्ट क्वाड्रंट असा ॲझ्युम करणार आहोत. म्हणजे फ्रंट व्ह्यू A डॅश इज अबव HP अँड टॉप व्ह्यू ऑफ A इज बिलो XY, म्हणजे इन फ्रंट ऑफ VP असं असेल, असं ॲझ्युम करून आपण सॉल्व्ह करणार आहोत. ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये जे काही डेटा दिलेला असेल, इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्यानुसार आपल्याला हे पॉइंट A आणि पॉइंट A डॅश लोकेट करायचं आहे. तर दिस इज द पॉइंट A डॅश अबव HP अँड इन फ्रंट ऑफ VP. तर त्यामुळे त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो XYच्या खाली येईल. तर पॉइंट A आपण फिक्स केलेला आहे फ्रंट व्ह्यूमध्ये आणि टॉप व्ह्यूमध्ये. आता आपण ट्रू लेंथ ड्रॉ करणार आहोत. पण ट्रू लेंथ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला त्याचा थीटा आणि फाय ह्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे ट्रू लेंथची जी काही लाईन आहे ती XY लाईनला किंवा HPला किंवा VPला किती अँगलनी इन्क्लिनेशन आहे ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ लोकेट करणार आहोत. तर पॉइंट A डॅश पासून आपल्याला एक ट्रू लेंथची लाईन ड्रॉ करायची आहे. ट्रू लेंथ दिलेली असेल, गिवन प्रॉब्लेममध्ये ट्रू लेंथ 70 मिलीमीटर आहे किंवा 80 मिलीमीटर आहे असं दिलेलं असेल तर ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. पण हे ड्रॉ करत असताना ते किती अँगलला ड्रॉ करायचं आहे तर त्याचा थीटा किंवा फाय ह्या गोष्टी दिलेल्या असतील. 30 डिग्री आहे, 35 डिग्री आहे, तर त्यानुसार आपल्याला हे अँगल घ्यायचं आहे. तर आपण आता प्रोटेक्टर घेणार आहोत. आणि हा प्रोटेक्टर पॉइंट A डॅशच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि जे काही अँगल दिलेला आहे थीटा, इन्क्लिनेशन विथ HP, तर हा इन्क्लिनेशन विथ HP ह्या प्रोटेक्टरच्या मदतीने आपल्याला इथं एक पॉइंट मार्क करायचा आहे. तर दिस इज द पॉइंट अँड दिस इज थीटा. थीटा इज ट्रू लेंथ इन्क्लिनेशन विथ HP. प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल त्यानुसार तेवढा थीटा ह्या ठिकाणी प्रोटेक्टरच्या साहाय्यानं मार्क करून घ्यायचा आहे. आणि जे काही ट्रू लेंथ दिलेली आहे 70 मिलीमीटर, 80 मिलीमीटर, तर हे A डॅश पासून आपल्याला
ट्रू लेंथची लाईन ड्रॉ करायची. ट्रू लेंथ A डॅश B2 डॅश, ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू. त्याचं इन्क्लिनेशन थीटा आहे आणि दिस इज द ट्रू लेंथ. फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ जे आहे ते आपण ऑलवेज A डॅश B2 डॅश ह्या नावानेच आपण त्याला डिनोट करणार आहोत. एकदा आपल्याला B2 डॅश मिळाला तर ह्या B2 डॅश मधनं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचे अँड दॅट इंडिकेट्स लोकस ऑफ B डॅश. तर ही हॉरिझॉन्टल लाईन अँड लोकस ऑफ B डॅश. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये पॉइंट B जो आहे तो या हॉरिझॉन्टल लाईन वरतीच असणार आहे. पॉइंट A चं तर फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूचं लोकेशन आपण फिक्स केलेलं आहे, परंतु पॉइंट B चं फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मधलं लोकेशन आपल्याला माहिती नाही, परंतु फ्रंट व्ह्यू मध्ये तो ह्या हॉरिझॉन्टल लाईन वरती असणार आहे. सेम प्रोसिजर आता आपल्याला पॉइंट A च्या ठिकाणी करायचे, म्हणजे टॉप व्ह्यूच्या ठिकाणी करायचे. तर प्रोट्रॅक्टर जो आहे तो पॉइंट A च्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि टॉप व्ह्यूचं इन्क्लिनेशन जे काय आहे फाय जे दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये, तर ते ह्या ठिकाणी आपल्याला प्रोट्रॅक्टरच्या मदतीनं मार्क करून घ्यायचं आहे. सो दिस इज द अँगल फाय. फाय इज ट्रू लेंथ इन्क्लिनेशन विथ VP. टॉप व्ह्यू मधली जी काही ट्रू लेंथ आहे ती VP सोबत इन्क्लिनेशन करते फाय. लेंथ जे काही दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये 70 मिलीमीटर 80 मिलीमीटर, तर तेवढ्या लांबीची लाईन ह्या पॉइंट मधनं जाईल अशा पद्धतीनं ड्रॉ करायची आहे. अँड दिस इज द पॉइंट B1. AB1 इज द ट्रू लेंथ इन टॉप व्ह्यू. त्याच पद्धतीनं B1 मधनं जाणारी एक हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. लोकस ऑफ पॉइंट B, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट B जो आहे तो ह्या हॉरिझॉन्टल लाईन वरती असणार आहे. तर ट्रू लेंथ जे आहे ते फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये सेम असते. तर या ठिकाणी आपण बघू शकता A डॅश B2 डॅश किंवा A B1 या दोन्ही जे आहे ते सेम असतात. त्यांचं इन्क्लिनेशन डिफरंट असेल. फ्रंट व्ह्यू मध्ये आहे तर त्याचं इन्क्लिनेशन थीटा आहे, टॉप व्ह्यू मध्ये आहे तर त्याचं इन्क्लिनेशन फाय आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ट्रू लेंथ दिलेली आहे. यावरून आपल्याला सर्व डेटा आपण यूज केलेला आहे. A डॅश A, ट्रू लेंथ, थीटा, फाय. प्रॉब्लेम मध्ये जो काही डेटा दिलेला आहे तो आपण युटिलाइज केलेला आहे. आता आपल्याला ॲक्च्युअल फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. ह्या फक्त ट्रू लेंथ आहेत, ह्या ॲक्च्युअल फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू नाहीत. तर आपल्याला एक प्रॉपर प्रोसिजर फॉलो करायची आणि त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर आपण बघूया कशा पद्धतीनं आपल्याला हे ड्रॉ करता येईल. तर A डॅश पासून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे आणि जे काही टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आहे ह्या ट्रू लेंथला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करायचं आहे. टॉप व्ह्यू मध्ये जे काही ट्रू लेंथ आहे ह्या ट्रू लेंथला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करायचं आहे. टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आहे AB1, तर ह्याला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करायचं आहे. A ला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला A डॅश मिळेल. त्याच पद्धतीनं B1 ला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला B1 डॅश मिळेल. तर ही A डॅश B1 डॅश जी आहे ती एलिव्हेशन लेंथ आहे. म्हणजे ट्रू लेंथ इन टॉप व्ह्यू गिव्स एलिव्हेशन लेंथ. टॉप व्ह्यू मधली जी ट्रू लेंथ आहे ह्याला फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला एलिव्हेशन लेंथ मिळते. एलिव्हेशन लेंथ ही ऑलवेज पॅरलल टू XY लाईन असते. तर A डॅश B1 डॅश इज द एलिव्हेशन लेंथ. आपल्याला माहिती आहे एलिव्हेशन लेंथ अँड फ्रंट व्ह्यू लेंथ आर सेम. एलिव्हेशन लेंथ आणि फ्रंट व्ह्यू लेंथ दोन्ही सेम असतात. तर आपल्याला एलिव्हेशन लेंथ मिळालेली आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये पॉइंट B जो आहे तो या हॉरिझॉन्टल लाईन वरती असणार आहे, लोकस ऑफ B डॅश. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक कंपास घ्यायचा आहे. कंपासचा एक एंड A डॅश वरती ठेवायचा आहे, दुसरा एंड B1 डॅश वरती ठेवायचा आहे आणि ह्याला रोटेट करायचं आहे सो दॅट
this will intersect the locus of B dash. या हॉरिझॉन्टल लाईनला कट करेल अशा पद्धतीनं आर्क ड्रॉ करायचा आहे. कंपासचं एक एंड A डॅश वरती ठेवायचं आहे. कंपासमध्ये जे डिस्टन्स आहे ते एलिव्हेशन लेंथ म्हणजे A डॅश B1 डॅश एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि आर्क ड्रॉ करायचा आहे. हा आर्क त्या हॉरिझॉन्टल लाईनला म्हणजे लोकस ऑफ B डॅशला जिथं इंटरसेक्ट करेल दॅट पॉइंट इज B डॅश. तर असा आर्क ड्रॉ करायचा आहे. आर्क ह्या हॉरिझॉन्टल लाईनला इथे इंटरसेक्ट करतो. दॅट इंटरसेक्शन पॉइंट इज B डॅश. कारण फ्रंट व्ह्यू मध्ये पॉइंट बी जो आहे तो ह्या हॉरिझॉन्टल लाईन वरतीच असणार आहे. तर आपल्याला फायनल पोझिशन पॉइंट बी ची फ्रंट व्ह्यू मधली आपल्याला मिळालेली आहे. तर हे A डॅश B डॅश जॉईन करायचं. सो दिस इज द फायनल फ्रंट व्ह्यू. हा फायनल फ्रंट व्ह्यू आहे A डॅश B डॅश. फायनल फ्रंट व्ह्यू आपण ऑलवेज ह्या नोटेशनने डिनोट करणार आहोत. आणि ह्याचा जो अँगल आहे A डॅश B डॅश ह्या लाईनचा XY सोबतचा जो अँगल आहे दॅट इज अल्फा. अल्फा इज फ्रंट व्ह्यू इन्क्लिनेशन विथ XY लाईन किंवा HP. तर अशा पद्धतीनं आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. तसंच आता आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तुम्ही सेम प्रोसिजर ह्या ठिकाणी टॉप व्ह्यू मध्ये करू शकता. तर आपण पुढे बघूया की अशा ट्रू लेंथ दिलेल्या आहेत. फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे, टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे. आता आपल्याला ह्या टॉप व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे A डॅश B2 डॅश. तर ह्या फ्रंट व्ह्यू मधल्या ट्रू लेंथला टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करायचा आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये जो काही A डॅश आहे त्याला प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला पॉइंट A मिळणार आहे. तसंच B2 डॅशला प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला B2 पॉइंट टॉप व्ह्यू मध्ये मिळेल. हा जो आहे तो पॅरलल टू XY मिळणार आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू मधली जी ट्रू लेंथ आहे त्याच्यावरनं आपल्याला प्लान लेंथ मिळणार आहे. टॉप व्ह्यू मध्ये जी आहे ते प्लान लेंथ मिळणार आहे. तर आता आपण ह्या B2 डॅश पासनं एक व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ करणार आहोत. त्यापूर्वी ह्या पॉइंट A मधनं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. ह्या B2 डॅश मधनं एक व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ करायचा आहे. हा जो प्रोजेक्टर आहे दोघांचं जे इंटरसेक्शन पॉइंट आहे दिस इज द पॉइंट B2. तर हा AB2 जो आहे तो प्लान लेंथ आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये जे काही ट्रू लेंथ आहे त्याच्यावरनं आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये प्लान लेंथ मिळणार आहे. A डॅश पासून प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला पॉइंट A मिळालेला आहे. B2 डॅश पासून प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला B2 मिळालेला आहे. तर AB2 जो आहे तो प्लान लेंथ आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्लान लेंथ अँड टॉप व्ह्यू लेंथ आर सेम. जी काही प्लान लेंथ आहे आणि टॉप व्ह्यूची लेंथ आहे ती दोन्ही सेम आहे. फक्त फरक एवढाच आहे प्लान लेंथ जी आहे ती पॅरलल टू XY लाईन असते. तर आता आपल्याला टॉप व्ह्यूचं पोझिशन ड्रॉ करायची. तर कंपास घ्यायचा आहे. कंपासचा एक एंड पॉइंट A वरती ठेवायचा आहे, दुसरा एंड B2 वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्या B2 पासून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हा आर्क या हॉरिझॉन्टल लाईनला कट करेल. लोकस ऑफ B म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट B ह्या हॉरिझॉन्टल लाईन वरती असणार आहे. तर आपल्याला कंपास घ्यायचा आहे. कंपासचा एक एंड पॉइंट A वरती ठेवायचा आहे आणि ह्या B2 पासून एक आर्क खाली ड्रॉ करायचा आहे. तर हा आर्क ह्या हॉरिझॉन्टल लाईनला जिथं कट करेल दॅट पॉइंट इज पॉइंट B. दॅट इज टॉप व्ह्यू पोझिशन ऑफ पॉइंट B. तर हे A आणि B दोन्ही जॉईन करायचे आहे. सो दिस इज द फायनल टॉप व्ह्यू. AB इज द फायनल टॉप व्ह्यू. तर आपल्याला फायनल टॉप व्ह्यू मिळालेला आहे. आणि हा टॉप व्ह्यू XY सोबत जे इन्क्लिनेशन आहे दॅट इज बीटा. AB इज द फायनल टॉप व्ह्यू अँड दिस इज द बीटा. ही टॉप व्ह्यू लाईन जी आहे AB XY सोबत इन्क्लिनेशन करते अँड दॅट इन्क्लिनेशन आपण बीटा या नोटेशननी डिनोट करणार आहोत. टॉप व्ह्यू इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल बीटा विथ XY लाईन. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा टॉप व्ह्यू मिळालेला आहे. पूर्वी आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला, नंतर आता टॉप व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण करू शकता. किंवा ह्याला आणखी एक शॉर्टकट आहे.
तर ती शॉर्टकट मेथड आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण टॉप व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. फ्रंट व्ह्यू म्हणजे A', B'. आपल्याला टॉप व्ह्यू माहिती आहे AB. तर ह्या टॉप व्ह्यूला वरती प्रोजेक्ट करायचं आहे. म्हणजे A ला वरती प्रोजेक्ट केलं तर आपल्याला A' मिळालेलं आहे. त्याच पद्धतीनं ह्या पॉइंट B ला वरती प्रोजेक्ट केल्यानंतर हा प्रोजेक्टर त्या लोकस ऑफ B' ला जिथं इंटरसेक्ट करेल दॅट पॉइंट इज ॲक्च्युअल B'. तर आता ह्या पॉइंट B वरनं आपण एक व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ करणार आहोत. व्हर्टिकल प्रोजेक्टर लोकस ऑफ B' ला जिथं इंटरसेक्ट करेल दॅट पॉइंट इज B'. तर हे A', B' जॉईन करायचं तर फायनल फ्रंट व्ह्यू. म्हणजे एकदा आपल्याला टॉप व्ह्यू मिळाला की मग टॉप व्ह्यूचं जे काही पॉइंट A आहे, B आहे त्याच्या व्हर्टिकल प्रोजेक्टर वरती फ्रंट व्ह्यूचा A' आणि B' यायला पाहिजे. टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट B आहे आणि फ्रंट व्ह्यूचा B' दोन्ही एकाच व्हर्टिकल प्रोजेक्टर वरती असतात. सिमिलरली टॉप व्ह्यू मध्ये जो A आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये A' आहे ते दोन्ही एकाच व्हर्टिकल प्रोजेक्टर वरती असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला टॉप व्ह्यू माहित झाला तर आपल्याला फ्रंट व्ह्यू इझिली ड्रॉ करता येतो. किंवा फ्रंट व्ह्यू माहिती आहे तर तिथनं प्रोजेक्टर खाली ड्रॉ केल्यानंतर आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करता येईल. तर हे जो काही फ्रंट व्ह्यू आहे त्याचं XY सोबतचं जे इन्क्लिनेशन आहे ते आहे अल्फा. So this is the alpha inclination of front view with HP किंवा XY line. तर अशा पद्धतीने आपण जो काही गिवन डेटा आहे त्यावरून प्रोजेक्शन ऑफ लाईन ड्रॉ केलेला आहे. म्हणजे लाईनचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. त्याचसोबत आपण लाईनचा ट्रू लेंथ, लाईनची ट्रू लेंथ, फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ, टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ, त्याचं HP सोबतचं इन्क्लिनेशन दॅट इज थीटा, त्याचं VP सोबतचं इन्क्लिनेशन दॅट इज फाय, हे सर्व फाइंड आउट केलेलं आहे. ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये डेटा दिलेला असेल तो डेटा युटिलाइज करून आपल्याला अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड टाईप ऑफ प्रॉब्लेम बघणार आहोत. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.